नमस्कार, मी वसंत शिंदे। आज आम्ही आपल्या माध्यमातून आम्ही जे महालक्ष्मी पतसंस्थेचे सर्व ठेवीदार आहोत त्यातील काही मोजकेच लोक आम्ही आपल्या पत्रकार मित्रांच्या समोर उपस्थित झालेलो आहोत। त्याचं सगळ्यात महत्त्वाचं कारण की आम्ही सर्व ठेवीदारांचे पैसे आज 4 महिने झाले तिथं अडकलेले आहेत आणि 4 महिने झाले आम्हाला वारंवार वायदे दिले जात आहेत। 8 दिवसांनी या, 15 दिवसांनी या, 20 दिवसांनी या आणि वायदे देऊनही आमची रक्कम आम्हाला दिली जात नाही। उडवाउडवीची उत्तरं दिली जात आहेत। त्यातूनच मध्यंतरी एक घटना तिथं घडली की ठेवीदारांना सभासदांना विश्वासात न घेता संस्थेच्या मालकीची जागा संस्थेनं परस्पर विकली गेलेली आहे आणि त्यातून मिळालेली रक्कम खरं तर ही अत्यंत अल्प किमतीला विकली गेलेली आहे। बाजारभाव मूल्यानुसार ती विकली गेलेली असती तर संस्थेला खूप मोठी रक्कम मिळाली असती, पण तसं न करता संस्थेच्या संचालकांनी आणि व्यवस्थापकांनी मिळून संस्थेची आणि ह्यांची दिशाभूल करून कमीत कमी मोबदल्यात ती विकली गेलेली आहे। त्यातून मिळालेली जी रक्कम आहे ती संचालकांनी परस्पर नातलगांना स्वतःच्या ठेवी असतील त्या स्वतः काढून घेतलेल्या आहेत आणि खरोखर जो मोलमजुरी करून जगणारा मनुष्य आहे, कोणी धुनी भांडी करून जगणाऱ्या बाया आहेत, कापडे आहेत, त्यांचे तिथं पैसे आहेत, भंगार विक्रेते करणारे आहेत, कोणी वडार समाजातील खडी फोडणारी लोक आहेत। अशा कष्टकरी समाजाला झोपडपट्टीतल्या काही मंडळी आहेत गोरगरीब, अशा लोकांना पैसे वाटप न करता संचालक मंडळांना आपापसात संगनमत करून स्वतःच्या बगलबच्च्यांना ती रक्कम वाटप करून सभासदांची आणि ठेवीदारांची घोर फसवणूक केलेली आहे। तर आपल्या माध्यमातून आम्ही इतकं सांगतो की सभासद सध्या खूप चवताळलेले आहेत, आयुष्याची पुंजी लागलेली आहे त्यातून। काही सभासद इथं आत्मदहन करण्यासाठी 26 जानेवारीला तयार झालेले आहेत। तर या आपल्या माध्यमातून आम्ही सर्व संचालकांना इशारा देऊ इच्छितो की यातून कुणाची जीवितहानी झाली तर त्याला सर्वस्वी संचालक मंडळच जबाबदार राहील, याची त्यांनी नोंद घ्यावी आणि गोरगरिबांचे पैसे लवकरात लवकर कसे परत करता येतील त्यासाठी त्यांनी काय उपाययोजना केलेली आहे ती संस्थाचालकांनी सर्व सभासदांची मीटिंग घेऊन त्यातून त्यांनी स्वतःचं मत प्रकट करावं। सगळ्या सभासदांच्या समोर संचालक बॉडीने हजर राहावं, कारण आज मितीला कुठलाही संचालक या सभासदांच्या समोर उभा राहायला तयार नाही। प्रत्येकजण तोंड लपून घरात लपून बसलेला आहे, जसं काही मला त्याच्याशी काही घेणे देणेच नाही या ठेवीदारांचं। अशा पद्धतीने त्यांची सगळी वर्तणूक इथं आम्हाला आढळलेली आहे। तर आपल्या पत्रकार बांधवांच्या माध्यमातून आम्ही या सर्वांना इशारा देऊ शकतो, आमची भले ताकद कमी असेल, आम्ही भले छोटे लोक असू, त्यांची ताकद मोठी आहे आम्हाला मान्य आहे, परंतु आमची एकजूट त्यांना नामावरून केल्याशिवाय राहणार नाही, याची दखल त्यांनी घ्यावी। इतकंच मी आपल्यासमोर इथं प्रकट करतो आणि थांबतो। धन्यवाद।